में भी जाते, विदेश में जाते, ऐसा नहीं कि प्रधानमंत्री कोई प्रेस इंटरव्यूज़ भी आए हैं, प्रधानमंत्री जी के इंटरव्यूज़ भी कहीं हुए हैं। अब उन्होंने प्रेस, एक मिनट बात सुनिए मेरी, उनके, देख मेरी बात सुनिए, मैं उनकी ओर से यहाँ कोई आश्वासन या मैं कोई बयान नहीं कर सकता हूँ। मैं इतना ही कहना चाहूँगा कि 11 साल की अचीवमेंट एक बहुत बड़ी अचीवमेंट है, और उस अचीवमेंट के बारे हम पार्टी के कार्यकर्ता है और पार्टी के द्वारा लोगों तक पहुँचाना हमारा काम है। प्रधानमंत्री उचित टाइम पे उनको जो ठीक लगेगा करेंगे। मला एवढंच सांगायचं आहे, गृहमंत्री अमित शाह नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीची प्रशंसा जाहीरपणे केलेली आहे, याच्यात सर्व आलं। हां, मी या मताची सहमत नाही। नांदेडमध्ये जे झालं त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील भाजप सरकार अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांचा सुद्धा मोलाचं योगदान आहे, आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, थोडक्यात सांगतो, अमितभाई शहानी शंकरराव चव्हाण साहेबांचा सुद्धा उल्लेख परवाच्या जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे केला आहे। ते दुमत केलंच नाही आहे, अमितभाईने स्वतः प्रशंसा केली। आणि तुम्हाला आधी सांगतो मी, जी गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत नसेल ती मुद्दाम सांगतो प्रेसला, शंकरराव चव्हाण साहेबांनी गृहमंत्री या नात्याने फायलीवर ज्या ज्या गोष्टी उतरून लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीसुद्धा खाजगीमध्ये त्यांनी प्रशंसा केली की शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेत असताना पानभर नोटिंग्स केलेल्या आहेत, हे मी आजही त्याची प्रशंसा करतोय जाहीरपणे। अमितभाईंनी मला स्वतः डायरेक्ट सांगितलं, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सांगितलं। म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांची किंमत ही अमितभाईंकडे सुद्धा आहे। मग तुलना करायची नाही मला कुठलं केव्हा किती होतील किंवा आता किती आहे, परंतु अमितभाईंनी शंकरराव चव्हाण साहेबांची मुक्तपणे प्रशंसा केली। त्यांनीच नाही तर मोदी साहेब सुद्धा नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाणांची प्रशंसा केली आहे। एवढं सर्व आलेलं आहे समजा। काय काय 20 मध्ये घोषणा केली होती की वंदे भारत नांदेडपर्यंत, हे पेपर दाखले माझ्याकडे आहेत, ते आजही प्रोड्यूस करू शकतो। आणि म्हणून माझ्या ट्विटमध्ये मी काल म्हणालो की रावसाहेब दानवेंचे अभिनंदन केलं पाहिजे आणि खरं क्रेडिट रावसाहेब दानवेंना, हे मी जाहीरपणे सांगितलं। कोणाला काय घ्यायचं ते करू दे, लोकांना माहिती आहे कोणी काय केलं, जे खरं आहे ते बोललं पाहिजे ना। रावसाहेब दानवे, माझा मोठेपणाचा विषयच नाही, रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री असताना त्यांनी केलंय, मान्यच करावं लागेल आपल्याला, मान्यच करावं लागेल ना। पुढे बोला। हां बोला बोला, तुमचं महत्त्वाचं बोला। हो, तशी आकडेवारी माझ्याकडे नाही। हर घर जल हे केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे। आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देशभर ही योजना राबवल्या गेलेली आहे। काही ठिकाणी काम चांगलं झालं आहे, काही ठिकाणी काम रेंगाळलेलं आहे। योजनेच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे, त्या वाढीला सुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दुबारा सँक्शन दिलेली आहे। आणि जे उरलेलं काम आहे ते पुढच्या वर्ष दीड वर्ष 100% चिंता करू नका। आणि आपलं महायुती सरकार आहे, आपलं आता महायुती सरकार म्हणलं तर काय आहे याच्यामध्ये? हां हां, असं राहिलं असेल, मी म्हणलो ना, उर्वरित जे काही ऐकून हां, DPDCच्या माध्यमातून हे जलजीवन मिशनचं काम 4-5 लाखाचं नाही आहे। नाही असं नाही आहे, तुम्हाला मी तर रोज विषय घेतो, मला माहिती आहे विषय। जलजीवन मिशनमध्ये आपलं काम आपल्याला पूर्ण करण्याकरता काही निधीची आवश्यकता आहे। केंद्र सरकारच्या 60% निर्णय निधी देते, 40% निधी राज्य सरकार देतं, आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून हे काम मार्गी लागेल। जी वाढीव किंमत ते सुद्धा राज्य सरकारच देणार आहे, आणि ते काम पुढील वर्ष दीड वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी महायुती आपली कमिटेड आहे। वैचारिक मतभेद पार्टी में होते हैं कभी कभी। पार्टी की फॉरेन पॉलिसी हम देखते हैं, कहीं ना कहीं अमेरिका से दबाव में हम लोग दिखाई दे रहे हैं। सिंधु
सिंदूर का जो मामला हुआ, ऑपरेशन सिंदूर में भारतीय सेना ने बहुत अच्छा कार्य करी और पाकिस्तान पे भारी पड़ा था। एकदम उधर से फोन आया, उधर से ट्वीट आया कि जंग रोक देना है, इन्होंने रोक दी। उसके बाद फिर अमेरिका में इतने बेरोजगारों को आरोपी के जैसा लाया भेजा जा रहा है। मोदी सरकार इस पर कुछ बोलने के लिए तैयार नहीं। देखिए, भारत सरकार ने जिस तरीके से भारतीय लोगों को हाथ पैर बांध के, ये थाकले बांध के जो भेजा गया है, इसके बारे में कभी भी हमने प्रशंसा अमेरिकी की नहीं, उल्टा हमने निषेध हमारा व्यक्त किया है। तो ये तो देखो, भले वो इलीगल इमिग्रेंट हो, पर उनको जिस तरीके से भेजा गया है उसका समर्थन किसी ने, सरकार ने भी नहीं किया, हमने भी नहीं किया, किसी ने भी नहीं किया है। सवाल ये है कि इलीगली लोग गए थे, ये बात तो सही है, तो पूरे अपने ही नहीं पूरे देश, पर जिस तरीके से भेजा गया उसके बारे में कोई समर्थन किसी ने किया नहीं। और जो ऑपरेशन सिंदूर जो बीच में स्थगित किया, ख़त्म नहीं हुआ है। प्रधानमंत्री ने खुद कहा है, हमारे आर्मी चीफ्स ने भी खुद कहा है कि ये ख़त्म नहीं हुआ है। हमने जिस दिन हमारे पे अटैक होगा हम जवाब, कड़ा जवाब देंगे। जिस दिन अतिरेकियों के द्वारा जो होता है, इट इज़ अ सिचुएशन ऑफ वॉर सिचुएशन करके इसका हम मुकाबला करेंगे। वॉर हमारा रुका नहीं है, प्रधानमंत्री ने स्पष्ट कहा है। असं नाही, मी मला एवढंच म्हणायचं आहे, बच्चू कडू एक लढवय्ये नेते आहेत। अनेक वेळा मान्य सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांनी अनेक वेळा उपोषणं वगैरे अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता सरकार त्यांना मदत करेल ना, मला काही फार वाटत नाही। एक मिनिट बोलू द्या ना, काय म्हणताय? आम्ही सगळ्यांकडून आता जो फॉरवर्ड झाल्याच्या हिशोबाने नावं मागवलेली आहेत। लवकरच पुढच्या आठवड्यात श्री सरकारने प्रिन्सिपल पेपर जाऊन नावं डिक्लेअर करायचं बंद। जिल्ह्यातली जी कायदा आणि सुव्यवस्था आहे, आज अरे तर तुला बोललास ना, अरे एक मिनिट म्हणजे बरोबर बोलत नाही का? बरोबर, एक दोन मिनिट असं होऊ दे ना। जिल्ह्यातली कायदा व्यवस्था आणि सुव्यवस्था जी बिघडत आहे आणि एकीकडे पोलीस अधीक्षकाच्या विरोधात आपल्या आमदारांचा रोष आहे, नेमकं काय परिस्थिती आहे? आज सकाळी भाग्यनगरला स्टॅबिंग झाली। असं कुठेही आमदारांनी माझ्याकडे अशी कुठली मुख्यमंत्र्यांकडे गेले तर नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्ही कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू। कायदा आणि सुव्यवस्थेचं काय? कायद्याशिवाय माझ्याकडे काही कंप्लेंट आली तर मी करेन ना, मी असं कसं त्याच्याशिवाय मला कोणी सांगितलं की हे विषय तर मी त्याच्यात नक्कीच लक्ष घालेन। वारंवार रोज शहरात कट्टे निघत आहेत, गुन्हे घडत आहेत, रोज एखादी मर्डर आहेच। एसपीशी बोलून करतो ते रेतीसाठी कसं आहे, ऑलरेडी महसूल मंत्र्यांनी त्याच्यामध्ये पॉलिसी आणलेली आहे, त्याच्यामुळे आता रिसिव्ह व्हायला सुरुवात आहे। त्या करोडा मॅटरमध्ये एका माळवा जे विकणारा शेतकरी आहे त्याला मारहाण झाली, दाबून टाकली आणि भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्येच झालेला आहे प्रकार। मी एसपीशी बोलून तपासून तुम्हाला सांगतो काय। ममता नगरवाल्यांनी कुठल्या सुविधा मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकलेला येणाऱ्या महानगरपालिकेला, त्यांच्यावर महाराष्ट्रांचा पोल सुद्धा त्या गल्लीमध्ये नाही, तर याच्यावर काय? महापालिकेचा विषय असेल तर नक्कीच त्यांनी कोणी आमचं मला भेटलं पाहिजे ना। मी येतो ना दर 15 दिवसाला, काय आहे इकडे मला दिलं तर मी कमिशनरला बोलून आम्ही मीटिंग घेतो, कमिशनरवर बोलून आम्ही त्याचं काय असेल ते तोडगा काढू। गेल्या 4 दिवसापासून अतिवृष्टीने या ठिकाणी किती नुकसान झालेले आहे आणि किती दिवसात पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल? मी आज सकाळपासून अतिवृष्टीने या ठिकाणी किती नुकसान झालेले आहे आणि किती दिवसात पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल? मी आज सकाळपासून जवळजवळ 4 ठिकाणी रेस्ट हाऊस जाऊन पाठवलेली आहे आणि दोन्ही